गुड मॉर्निंग मंडळी, तुमचं आमच्या भटकंतीसाठी त्याच्यासोबत या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे रक्षाबंधन आणि आपण निघालो आहे भटकंती करायला. आणि बायको गेली तिच्या मैत्रिणीसोबत फिरायला आणि मी चाललो आहे माझ्या मित्रासोबत. तर आज आपण चाललो आहे त्र्यंबकेश्वरला. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. सगळं काय तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू. आणि चाललो बाईक घेऊन चाललो आहे. बाईक आपल्याला वाड्याला ठेवायची, माझी बाईक आणि त्या मित्राची बाईक घेऊन आपण जाणार आहे. दोघंच चाललो आहे. मित्रांनो, आपण बस स्थानक वाड्याला पोहोचलो आहे. तर मित्रांनो, मित्र आला आहे पुढे, तुम्हाला दाखवतो. तो तिकडे थोडा पुढे गेला आहे, जाऊ बा त्याच्याकडे आता. मित्रांनो, हा आहे आजचा आपला साथीदार अजय देसले. आणि आपण गाडी ठेवलं आहे इकडे मोहितच्या घरी. आता निघूया आपण. हा मांडवा ना रे, मांडवा गाव ना. प्रवासाची सुरुवात झाली आमची मांडवा गावातून. मोहितच्या घरी आपण बाईक ठेवलं आहे आणि अजयची गाडी घेऊन चाललो आहे. त्याची नवीन गाडी आहे ना, ती गाडी घेऊन चाललो आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. सगळं दाखवायचा प्रयत्न करू तुम्हाला, जे जे दाखवता येईल ते. आणि मी विक्रमपूर रोडने जातो, पण आज पहिल्यांदा वाड्या रोडने चाललो आहे. रस्ता चांगला आहे असं बऱ्याच जणांनी सांगितलं, म्हणून आपण आता वाड्या रोडने चाललो आहे. तर हा रस्ता पण तुम्हाला दाखवतो कसा आहे आणि सांगतो की आपण यायला चांगलं दोस्त रस्ता किती भारी आहे. रस्ता झाडा पण भरपूर, वातावरण पण मस्त आहे फिरायला. मित्रांनो, रस्ता चांगला असला तरी पण गाड्या हळू चालवा, कारण रस्त्यामध्ये आपले जनावर चरायला निघालेले असतात. त्यामुळे त्यांचा पण जीव धोक्यात जाईल आणि आपला पण जीव धोक्यात येईल. त्याच्यामुळे गाडी कुठे पण जाल तरी स्लो चालवा. तर मित्रांनो, एकदम मस्त मौसम आहे. एकदम थंडी पण नाही, गरमी पण नाही आणि पाऊस पण नाही. मग परफेक्ट वातावरणामध्ये आम्ही निघालो फिरायला. आणि तुम्हाला स्टार्टिंगला सांगतो की रस्ता वाड्यामार्गे एकदम मस्त आहे. सिंगल रोड आहे पण एकदम मस्त रस्ता आहे. सगळ्या बाजूला हिरवळ, झाडं वगैरे आहेत आणि त्याचबरोबर नद्या पण आहेत भारी भारी. तर तुम्ही आंघोळ वगैरे करू शकता. जर पोहता येत असेल तरच नदीमध्ये तुम्ही पोहायला जाऊ शकता, नाही देखील जाऊ नका. मित्रांनो, थोडा आम्ही पुढे गेलेलो, पण एक चांगला व्ह्यू गेलेला, तर त्यासाठी परत आम्ही रिटर्न टर्न मारला आहे. तुम्हाला दाखवतो पुढचा व्ह्यू. शाबास बेटा. तर मित्रांनो, तुम्हाला आता एक व्ह्यू दाखवण्यासाठी आम्ही परत रिटर्न टर्न मारलो आहे. हा रस्ता बघा, इथे दोन्ही बाजूला डोंगर आणि मध्ये रस्ता बनवला आहे. रस्ता मस्त आहे. तर मित्रांनो, हा व्ह्यू अजयने आपल्याला परत दिलेला आहे, कारण आम्ही पुढे आलो तरी त्याने परत मागे गाडी टर्न मारला आणि परत आम्ही तो व्ह्यू घेण्यासाठी परत रिटर्न गेलो, कारण एकदम मस्त व्ह्यू होता. दोन्ही बाजूला डोंगर आणि डोंगर फोडून मध्ये रस्ता बनवलेला होता. तर खूप जबरदस्त व्ह्यू होता, तुम्ही बघितला असेलच. मित्रांनो सांगतो का किती भारी रस्ता असला तरी पण गाडी हळू चालवा. पूर्ण रस्ता गाडी जायला रस्ताच नाही मला थोडा पण. हां भैया मजा बाजूला व्हा. गाडी खळत हळू चालवा भाई, पडतो भाई साहेब. गाडी घ्यायला गेलं मला मागे. भाई किती कोण रायडर असेल तरी गाड्या हळू चालवाव्यात. 2 मिनटं आम्ही विश्रांती करतोय. तर विश्रांतीचं कारण असं आहे का पहिला धबधबा आम्हाला भेटलेला आहे. किती मस्त धबधबा, एवढा छोटा आहे तरी किती मस्त आहे, एकदम मस्त. वाव. असे याच्या मागे पण 2 धबधबे आहेत. हा समोरचा दिसतोय फ्रंटवाला, किती सुंदर आहे बघा. गर्दी वगैरे काही नाही इकडे. तुम्ही अजय देसले घेऊन चाललेला आहे धबधब्याकडे. वा हा हा. तर मित्रांनो, धबधबा किती मस्त आहे. कसा आहे राजा धबधबा? एक नंबर आहे. या साईडलाच नाही तिकडे. त्याच्या त्या बाजूला पण 2 धबधबे आहेत आणि हा समोर रस्त्यावरून दिसतो. तुम्ही या रूटला हळूहळू गाडी चालवा, त्यामुळे तुम्हाला धबधबा बघायला भेटेल आणि आंघोळ वगैरे पण करू शकता. खूप मस्त धबधबा आहे. हा हा हा, काय जबरदस्त. पहिला स्पॉट आहे इथला आणि आम्ही थांबलो आहे. तर एवढा भारी स्पॉट आहे. एरिया वगैरे भरपूर मोठा आहे. तुम्ही इकडे आंघोळ वगैरे बिंदास करू शकता. आणि मेन म्हणजे
जिकडे जिकडे तुम्ही जाता तिकडे तिकडे धबधब्यात भरपूर गर्दी असते, तुम्ही काय मजा पण नाही करू शकत. पण इथे तुम्ही एक माणूससुद्धा नाही मिळत, तुम्हाला पाहिजे तेवढी मजा करू शकता तुम्ही इथे. तर नक्की विजिट करा इकडे आणि निसर्गाची मजा आपण धबधबा बघितला जवळ जाऊन. पण धबधब्याचं काय नाव नाही मिळत. तुम्ही या रूटला याल तर गाडी स्लो चालवा, म्हणजे हा धबधबा रस्त्यावरून दिसते. पहिल्या धबधब्याला आपण टाटा बाय बाय बोलते आणि आता पुढच्या प्रवासाला आपण निघूया. मित्रांनो, सगळं बघून मला एकच गोष्ट आठवते, काय ती झाडी, काय ते डोंगर, हा 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 असं सगळं झालं आहे. प्रवासाच्या सुरुवातीला जेवढं भारी सगळं बघायला भेटते, तर खूप मस्त वाटते. पूर्ण रस्ता भरून बैल, गाय आणि बकऱ्या आहेत, म्हणून गाडी हळू चालवा मित्रांनो. पर पुन्हा पुन्हा मी काय सांगतोय, कारण प्रत्येक टनावरती आम्हाला ते गाई वगैरे भेटतात. हां, आणि आपण फास्ट असतो तर गाडी कंट्रोल लावणार, त्यामुळे गाडी हळू चालवा. निसर्गाची मजा घेत घेत एकदम स्लो गाडी हां थांब चल अजून चला रे. तर मित्रांनो, सगळीकडे थांबायचा विचार नव्हता, पण इकडे असे स्पॉट आहेत का थांबायला मजबूर करतात. तर असाच एक आम्हाला व्ह्यू दिसलेला आहे, खूप लांबवर आहे, झूम करून दाखवायचा प्रयत्न करतो तुम्हाला. अजय, कसा आहे व्ह्यू? एक नंबर आहे. तो तिकडे धबधबा आहे, लांब आहे भरपूर, तो लोकेशन आम्हाला काय माहीत नाही, पण झूम करून तुम्हाला दाखवतो. बघा, तुम्हाला दाखवतो आता ते, आणि धबधबा बघा, झूम करून दाखवायचा प्रयत्न करतो. आपल्या एवढा कॅमेरा हायफाय नाही मिळत, पण पिक्चरमध्ये वगैरे बघतो त्याच्यावर भारी असं वाटतंय. धबधब्याबद्दल 2 शब्द सांग, काय वाटतं तुला? देख तो कसं सर मारा. तिकडे 3 जण बसलेले होते, असेच बसलेले काय करत असतील. तर नंतर नीट बघितलं तर मस्त काही खंबा आणलेला आणि चाकणं घेऊन आलेले, पण दारू पित होते. या ठिकाणी पण त्यांना दारू पिणं दिसते. प्यायचे आहे तुम्हाला तर तुम्ही घरी प्या ना, इकडे घाटाच्या रस्त्यामध्ये येऊन का प्यायचं? ते स्वतःचा पण जीव धोक्यात घालवतात आणि दुसऱ्याचा जीव पण धोक्यात घालवतात. तर प्लीज अशा ठिकाणी तरी दारू पिऊ नका. काय दारूमध्ये दारू सगळीकडे. बात तो सही है. दौड़ा करतो पुढे वैतर नाचर पुढे नाशिक, इगतपुरी, मोखाडा, खोडाळा, म्हणजे आपल्याला जवळ लागणार नाही, मग आपल्याला नाही. खोडाळा 1 किलोमीटर, त्र्यंबकेश्वर, नाशिक, ठाणे. खोडाळामध्ये एंट्री केली आम्ही आणि एंट्री केल्या इथे मस्त वडापावचं दुकान आहे आणि भूक पण लागलं आहे. तर आता गरम गरम वडापाव खातो, आम्ही नाश्ता करतो. मित्रांनो, आता आम्ही नाश्ता करायला बसलो आहे. अजयनी डबा बनवलेला बसल्याने मसूर भाजीने आणि भजी घेतले आणि वडापाव घ्यायला लावलेत गरम गरम. चटणी आले मस्त आणि हे पावाची भजी आहे. कशी टेस्ट कशी आहे? छान टेस्ट आहे आणि मसूर पण मस्त आहे भाजी. चटणी आता खाऊन बघू, टेस्ट करून बघू. मित्रांनो, आता मी माझा डबा काढलेला आहे. मी मम्मीने सकाळी शिरा बनवून दिला आहे. तिखट झाला, आता गोड. अजय, गाडी चालू ना मी? चला, आता मी गाडी चालवणार, अजय व्हिडिओ काढणार. आता व्हिडिओ काढ आपला अजय देसले. हा आहे रस्ता इकडचा, सिंगल रोड आहे, पण खड्डे वगैरे काय मिळत नाही रस्त्यामध्ये. आम्ही आता दुसरा टप्पा घेतलेला आहे. कोणता? टोहऱ्या ना. तर मित्रांनो, हा आम्हाला वाटलेलं ब्रह्मगिरी आहे, पण ब्रह्मगिरी नाही म्हणत, हा टोहऱ्या डोंगर म्हणून आहे. हे तुम्हाला झूम करून दाखवायचं पण कोणतं मंदिर दिसतंय का ते? हे बघा, इथं मंदिर आहे आणि माणसं पण फिरतात. हे बघा, इथे मस्त छोटासा बंधारा आहे, खूप मस्त आहे. मस्त फोटोशूट वगैरे होऊ शकते इकडे. आपण कोण धुवून घेतो. इकडे जाळं पण लावलं आहे मोठ्या माशांसाठी. नको इथं. अच्छा, मार, उडी मार अजय, उडी मार. तिकडे खोल आहे तिकडे, उडी मार. हातपाय धुवून घेतले, एकदम मस्त थंड पाणी आणि खूप भारी वाटलं, थोडं फ्रेश वाटलं. एक गाडीवरती आणि मस्त हेल्मेट घालून तयार करून जायची तयारी ना. भाईनी बॅग बघा कुठं ठेवलेलं, विसरून आलेलं बॅग. आता तसेच गेलो असतो आम्ही. आता बघा, अजय देसले कसा बॅग विसरतो.
मित्रांनो जे बोलतात ना का जो होता है वो अच्छे के लिए होता है, जे काय होतं ते चांगल्यासाठी होते. तर आम्ही रस्ता चुकलो पण ज्या रस्त्याने आलो त्या रस्त्याला एवढं भारी सीन आहेत ना एकदम जबरदस्त. कधी आलो नव्हतं आणि यायला पण जमला नसता. तर तुम्हाला एक व्ह्यू देतो किती भारी व्ह्यू आहे तो. पूर्ण सगळ्या बाजूने डोंगर आहेत. तुम्हाला दाखवतो बघा. स्टार्ट केला आपण हे बघा. इथून डोंगर चालू झाला आहे तो पूर्ण असा इथून तिथे लास्टपर्यंत इथे पण डोंगरच आहे. इथे पण पूर्ण डोंगर सगळीकडे. मध्ये रस्ता आणि परत डोंगर. वा बाप. आणि इथून पूर्ण म्हणजे चारही बाजूला पूर्ण डोंगर आहेत. एवढा जबरदस्त व्ह्यू आहे ना, खूप भारी. या मार्गाने आम्ही सांगतो तुम्हाला कोणत्या मार्गाने आलेलो ते एकदा बघतो नीट आणि नंतर सांगतो. पण खूपच भारी. आम्हाला माहीत नाही कुठून आम्ही आलो इथे. पण दोन मिनटावरती थांबायला लागते कारण व्ह्यूज तसे येतात. कधी बघितलेले पण नाही असे व्ह्यू येतात. आणि खूपच सुंदर म्हणजे डोंगर वगैरे एवढे मोठे डोंगर वगैरे आहेत ना. आणि खूपच जबरदस्त. थोडंसं पुढे आम्ही आलो आणि तिथे एक आम्हाला लांबून धबधबा दिसला. तर ते बघायला थांबलो आम्ही. तर त्या धबधब्याचं नाव आहे नेकलेस धबधबा. नेकलेस वॉटरफॉलचं नाव आहे, मी ऐकलं तिथे. तर आता तुम्हाला दाखवतो नक्की का त्याला नेकलेस धबधबा असं बोलतात. इकडे समोर डोंगर आहेत भरपूर सारे सगळ्या बाजूनी. आणि इथे सगळी माहिती दिली आहे, तुम्ही स्टॉप करून बघू शकता. एवढं तिकीट वगैरे आहे. आणि नेकलेस वॉटरफॉल का बोलतात त्याला ह्याच्या बाजूवरून समजते. हा बघा पूर्ण नेकलेस सारखं दिसते म्हणून नेकलेस धबधबा असे बोलतात. आणि पाणी पण एकदम सेम दोन्ही बाजूनी सेम पाणी पडते. तर त्याच्यामुळे असं वाटतं का ते धागा कोणता तरी प्रकारचा धागा या धाग्याने तो नेकलेस बनवलेला आहे म्हणून त्याला बोलतात नेकलेस धबधबा. आणि डोंगर बघा किती मोठा आहे. एकदम परफेक्ट नाव दिले धबधब्याला नेकलेस धबधबा. याचं कारण तुम्ही बघू शकता नेकलेस धबधबा का बोलतात त्याला. अच्छा समजलं का नेकलेस धबधबा का बोलतात. हां यावर तुझं मत काय सांग. तर तुम्ही बघू शकता एकदम सेम टू सेम नेकलेस सारखा दिसतो तो धबधबा म्हणून त्याला नेकलेस धबधबा असं बोलतात. आणि बघ ना दोन्ही बाजूनी ते पाण्याची धार पडते ना. एक बरं तर रस्ता चुकलो आपण ना. A few moments later, 2,000 years later, one eternity later. तर मित्रांनो फायनली आपण आता दर्शन घ्यायला चाललो आहे. आणि रक्षाबंधन आहे तर त्यामुळे गर्दी कमी आहे असं वाटते. कारण मागच्या टायमाला आलो तर खूप गर्दी होते. आता आतमध्ये जाऊन बघू किती गर्दी आहे इथे. कमी गर्दी असेल तर व्यवस्थित दर्शन होईल. त्याच कारणाने आम्ही रक्षाबंधनच्या वेळी आलो आहे म्हणजे गर्दी कमी होईल. एंट्री आहे मित्रांनो. प्रसाद मस्त फुलं आहेत. वाव. मित्रांनो सगळीकडे जिकडे रस्ता आहे तिकडे VIP दर्शन आहे. 200 रुपये धरून एंट्री वाटतं. आपण पैसे द्यायचे नाही, आपण आपल्या स्वतःच्या पायाने चालत जायचं दर्शन घ्यायचं. जायचा. अजयचं म्हणणं असं आहे का VIP दर्शन न घेता स्वतः चालत जा आणि दर्शन घ्या स्वतःच्या मेहनतीवर. थांबून दर्शन घ्यायचं. हां क्योंकि मैं जानता हूँ जो पानी से नहाएगा वो लिबाज बदलेगा, जो पानी से नहाएगा वो लिबाज बदलेगा, जो पसीने से नहाएगा वो एक दिन इतिहास बदलेगा. लाईनीमध्ये थांबून दर्शन घ्यायचं आहे. तर आम्ही तसंच करत आहे. लाईनीमध्ये थांबून दर्शन घेतोय. इकडून गल्ल्या आहेत आणि इथे रुद्राक्ष भेटते. मित्रांनो मागच्या टायमाला आलो तेवढी गर्दी होती ना, चालायला पण जागा नव्हती. यावेळेस आमचा प्लॅन सक्सेस झाला आहे आणि खरंच गर्दी कमी आहे. रक्षाबंधन आलो आहे त्यामुळे. तर दर्शन आमचं चांगलं होणार आहे यावेळेस. इथून एंट्री आहे. खूप कमी गर्दी आहे. अच्छा गेल्या टायमाला आम्ही आलेलो ना डायरेक्ट बाहेर चालायला पण जागा नाही एवढी गर्दी होती. तर मित्रांनो त्र्यंबकेश्वरला 2-3 वेळा आलो पण कधी दर्शन घेता नाही आलं. नशिबात नव्हतं तसं दर्शन घेणं कारण गर्दी पण खूप होती आणि आपला टाईम कमी होता. तर यावेळेस एकदम कमी गर्दी आहे आणि एकदम चांगलं दर्शन होणार आहे. मला वाटलेलं गर्दी नाही मिळत पण भयंकर गर्दी आहे. खूप जास्त गर्दी आहे. तुम्हाला दाखवतो गर्दी किती आहे ते. इथून स्टार्ट झालं आहे गर्दी. बापरे भाई साहब बहुत गर्दी आहे. पण लाईनीमध्ये सगळ्यांना बसायची सोय केलेली आहे बघा. म्हणून किती टाईम झाला तरी माणूस उभा राहून थकणार नाही. आरामात बसून 1 2 3 4 5 6 7 8 11 लाईन आहेत. इकडे 11 लाईन आहे आणि त्याच्यानंतर पुढे तिकडे
2-1.5 तास 2-2.5 तास लागतील असं वाटत आहे. तर फुल गर्दी आहे आणि 10 मिनटं झालं एका ठिकाणी थांबलो. मला बाहेर गर्दी नव्हती, मला वाटतं लवकर दर्शन होईल, पण लवकर दर्शन होणार नाही. इतक्या सहजासहजी दर्शन होणार नाही. तर राजा सहज दर्शन 2 तास लागतील 100%. 2 तास 100% लागतील. 3 तास 100% कारण अजून लाईन थोडी पण पुढे गेलेली आहे त्यामुळे. मित्रांनो गर्दी बघा किती आहे. हा एक टप्पा आहे, त्याच्यानंतर तिकडून एक टप्पा आहे आणि तिसरा टप्पा त्याच्या लास्टला तिकडे तिसरा टप्पा तिकडे आहे. असे 3 टप्पे आहेत. प्रत्येक टप्प्यामध्ये 1-1 तास लागला तरी. मित्रांनो एक टप्पा पार केला आम्ही. 1-1.5 तास तर आम्हाला इथेच झाला. अजून 2 तास तर आरामात जातील. बघा असे आम्ही 3 टप्पे पार केले आणि इथे फायनल चेकिंग आहे. इथे चेकिंग झाल्यानंतर मग अजून इकडे पुढे पुढे पुढे. मित्रांनो 1 वाजल्यापासून लाईनीत उभे आहेत. आता 4 वाजलेत. आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहेत आम्ही. अजून भरपूर बाकी आहे. अजून किती लांब आहे ते. A few moments later. 2,000 years later. 1 eternity later. मित्रांनो फायनली 3-4 तासानंतर आपण बाहेर निघालो आणि मंदिर दिसते आपल्याला बघा. तर फायनली मित्रांनो दर्शन झालेले आमचा. 1 वाजता लाईनीत लागलेलो, तर आता 4:30 झालेत. म्हणजे 3 ते 4 तास लागले आम्हाला. आणि तिथे गाभाऱ्यात गेल्यानंतर फक्त 1 सेकंड पण नाही तिथे उभं राहून डायरेक्ट गेल्या गेल्या लगेच डायरेक्ट दर्शन घेऊन लगेच साईड लावायचं. तुला कसं करायचं त्याला डायरेक्ट बघायला पण नाही भेटला मला कधी. त्याला डायरेक्ट दिसून घेतला. मी कसं तरी पाय दर्शन घेतलं. हा 1 मिनिट अच्छा फोटो करा ना. इकडे रुद्राक्ष बघायला लागला एखाद. त्याच्या नशिबात काय आहे बघू आता आपण. तुझं नाव काय ग? ते मानसी आहे. मानसी मस्त रुद्राक्ष काढते. सांग शाळेत कितीला आहे आज? सुट्टी का? किती मुखी निघाला? अजाचा मुखी 5 मुखी रुद्राक्ष निघाला मस्तपैकी. वा. मित्रांनो इथे आम्ही रुद्राक्ष घेतलेत. काय तुझं नाव का? मानसीकडून आम्ही रुद्राक्ष घेतलेत आणि दोघांनी आम्ही 1 निवडला आणि दोन्ही पण पंचमुखी निघालेत. दोघांचे पण लग चांगलं आहे आमचं. दोघांना पंचमुखी घेतलेत आणि अजय लागलाय भगवद्गीता घ्यायला. अजय घे ना. इथे अजयने भगवद्गीता घेतले. मला तर ऑनलाईन घेण्यापेक्षा दुकानातून घेतलं आणि चांगल्या ठिकाणातून घेतलं. तर मित्रांनो आता आपण त्र्यंबकेश्वरवरून निघतोय. 6 वाजले. मंदिर मागायचे आपल्या आणि आता डायरेक्ट आपण जाऊ पंचवटीला. तिकडे स्टे करणार आणि सकाळी आपण पंचवटी जाणार आहेत. तर आता इथून त्र्यंबकेश्वरवरून निघतो. बाय बाय त्र्यंबकेश्वर बस स्थानक. आम्ही जस्ट मंदिराकडून निघालो आहे आणि आता नाशिकला जायचं आहे. तर नाशिकला जाता जाता इथे प्रयाग तीर्थ म्हणून एक मस्त कुंड आहे. तिथे आलो. आता थोडा तिथे आराम करतो बसून ना. त्यानंतर आपण निघू नाशिकला. कारण तिथे मंदिरामध्ये 3-4 तास सतत उभे होतो त्यामुळे पाय बी दुखायला लागलेत आणि तिथे थोडा आराम करतो. हे बघा मित्रांनो प्रयाग तीर्थ याला बोलतात. आणि इथे बसायला जागा बिगा मस्त आहे. एकदम मस्त मोठी जागा आहे. तर मित्रांनो आराम करून झाला आहे आपला. आता डायरेक्ट मग जाऊ पंचवटीला. तिकडे रूम बघितल्यात. रूम बुक करू आपण. तिकडे केले बुक आता. तर मित्रांनो आमचा आराम करून झालेला आहे. आता डायरेक्ट आपण निघू पंचवटीला. तिकडे रूम वगैरे शोधू आणि मग आराम करू आणि सकाळी दर्शन जाऊ घेऊ पंचवटीचं. चला बाय बाय. पाऊस आला आहे आणि आमच्या बॅगेमध्ये एवढं सामान भरलं आहे काय रेकॉर्डमध्ये पण राहत नाही. मी तर डायरेक्ट गोण आणलं आहे. गोणीमध्ये डायरेक्ट भरून डायरेक्ट घेऊन चाललो आहे. लागला का? A few moments later, 2,000 years later, 1 eternity later. तर मित्रांनो फायनली आपण पंचवटीमध्ये पोहोचलो आहे आणि आता आम्ही हॉटेल शोधतोय. आता इथे आम्ही राही हॉटेलला आलो आहे. तर आता ऑनलाईन रेट 1000 रुपये दाखवतोय. आता त्यांना विचारतो आपण किती रेट आहे. तर जाऊन आता इन्क्वायरी करू आपण. आता चाललेलं आपलं अजय देसले इन्क्वायरी करायला. बघूया आता किती रेट काय कसं काय आहे. तर
तर मित्रांनो आम्हाला 1000 रुपयामध्ये रूम भेटले. ठीक आहे, 1000 रुपये म्हणलं याचे ठीक आहे. अजय गेला गाडी लावायला गेला आहे आणि आधार कार्ड ID प्रूफ द्यायचं तिथे आपल्याला. ते अजय आधार कार्ड दे. मित्रांनो आम्हाला रूम भेटलेली आहे. ₹1000 कम्प्लीट. AC नाही मग पण बिना ACच आहे 1000 रुपयामध्ये. ठीक आहे चालेल, काय नाही. आता फ्रेश वगैरे झालो आहे मस्त, थोडा आराम पण केला आणि आता निघालो आहे जेवण करायला. बघूया आता काय भेटतं जेवायला. भूक लागली भरपूर आणि पटापट जेवण आणि निवांत झोपायचं आहे लवकर, कारण सकाळी लवकर उठून आपल्याला पंचवटीला पण जायचं आहे. तर बघूया आता कुठलं हॉटेल भेटतं आपल्याला. जरा भर रात्री बाजार भरला आहे इकडे. जास्त करून पाणीपुरीवाले, चाटवाले वगैरे भरपूर आहेत. तर आम्हाला तर जेवायचं आहे. सकाळपासून राईस नाही खाल्लेला, थोडंसं भात जेवायचं आपल्याला. केक, बेकरी, भाई सगळं बेकरीची शॉप आहेत. बापरे, केक, बेकरी एरिया वाटतं. आता आम्ही इथं मानस हॉटेलला आलो आहे. प्युअर व्हेज आहे. बघूया आता काय भेटतं तिथे आपल्याला. सांगितलं का मानस हॉटेल. तर आता बघूया मानस हॉटेलमध्ये टेस्ट कशी आहे ते. मित्रांनो आपली थाली आलं आहे, पंजाबी स्पेशल थाली. जरा जेवण झालं आहे. आता कुल्फी खातोय मस्त. मी पान प्लेट घेतला आहे. सीताफळ कसं आहे ते? सीताफळ सेम एकदम भारी आहे. पान सेम पान असतं ना तसं लागतं चव. मित्रांनो पब्लिक बघा जेवायच्या टायमाला दाबेली, पाणीपुरी वगैरे खायला लागलं आहे. मित्रांनो आता जेवून झालं. आता आम्ही पिक्चर बघायला आलो आहे. 3rd फ्लोअरला आपले मूवी बघायला चाललो आहे. तिकीट वगैरे काय काढलेलं नाही, जाऊन बघू आता वरती गेल्यावर काय होतं ते. तिकीट काढले आपण. थोडा टाईम झाला पिक्चर चालू होऊन ना. नरसिंहा 3D नरसिंहा पिक्चर बघायला आलो. पहिला बघितलेला चष्मा पण दिला त्याने 3D बघायला आलो. बघू आता 3Dमध्ये कसं दिसते. मला चष्मा लावावा लागेल. ओके काळोख दिसते. आधी पिक्चर बघितलेला तरी पण परत बघायला चालू पिक्चर. A few moments later, 2,000 years later, 1 eternity later. मित्रांनो बाथरूम बघा किती चकाचक आहेत. एकदम जबरदस्त. मित्रांनो इंटरव्ह्यू झालेला, तर आता जरा फ्रेश झालो, झोप आलेली म्हणून. मित्रांनो 1 वाजला आहे. आज टायमिंग किती वाजता? हां 1 वाजला आहे मित्रांनो आणि पिक्चर संपलेला आहे आणि खूपच भारी पिक्चर आहे. लोक सांगतात का कार्टून पिक्चर आहे, पण एकदम जबरदस्त आहे. मी दुसऱ्यांदा पिक्चर बघितला आणि दुसऱ्यांदा अंगावरती काटा आला. एवढा भारी पिक्चर आहे. तर पिक्चर जरूर बघा. अजय तुला काढला पिक्चर? एकदम खतरनाक पिक्चर आहे. सगळ्यांनी बघायला पाहिजे पिक्चर. तर नक्की बघा पिक्चर. जाऊन बघायला पाहिजे. हां थिएटरमध्ये जाऊन बघा. मोबाईलवर सगळे बघा. आणि आता आले भरपूर झोप आले. कधी झोपतो. एवढा मोठा मॉल आहे, तर काय समजत नाही कुठे जायचं आहे ते. आमची गाडी सापडत नाही आम्हाला. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी. छोटं खाली गाडी आमची. एक इकडे खाली वाटतं गाडी सापडत नाही आमची. A few moments later, 2,000 years later, 1 eternity later. मित्रांनो आम्ही वरच्या फ्लोअरला उतरलेलो. हे -2 आहे, म्हणजे अंडरग्राऊंड आहे. आता आम्हाला आमची गाडी भेटलेली आहे. अजय गाडी चालवतो का? अजय लागले थंडी. रात का 1 बजा है और हम लोग घूम रहे हैं नाशिक मध्ये. मस्त सिटी आहे, एकदम अपडेटेड सिटी आहे. सगळं भारी भारी इकडे बघायला भेटेल. पुढे राजा लेफ्ट राईट पुढेच आहे. परत पाया पडू का?
इथे आमची चर्चा आम्हाला नाशिकला जाताना पोलिसांनी पकडलेला. तर तिथे आम्ही कसं तरी पोलिसांना सांगितलं सर सोडा सोडा असं करून अक्षरशः पाया पडलो आणि त्यानंतर आम्हाला त्यांनी सोडलं म्हणून आम्ही असतो इतके. फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचलेलो आहे. राही दीड वाजला आहे आणि आम्ही आमच्या रूमवर पोहोचलो आहे. आता जाऊन झोपणार निवांत आणि सकाळी सावकाश उठणार. गुड मॉर्निंग मंडळी, कसे आहेत सगळे? आता रात्री लेट आलेलो, पिक्चरला गेलेलो, त्यामुळे आता जरा लेट उठलो आहे आणि चाललो आता पंचवटीला दर्शन घ्यायला. फटाफट दर्शन घेऊ आपण आणि आज घरी पण जायचं आहे. तर जितक्या लवकर घेता येईल तितक्या लवकर दर्शन घेऊ. तर मित्रांनो फायनली आपण पंचवटीला पोहोचलो आहे. रूमपासून फक्त दोन मिनटाचा रस्ता होता. गेल्या टायमाला आलो त्या टायमाला पाणी एवढं भरलेलं नव्हतं. या टायमाला खूप पाणी भरलं आहे. पहिला नाश्ता करून घेतो, खूप भूक लागलं आहे. त्यानंतर आपण बाकीचं सगळं दर्शन घेऊ. पाव आलेले आहेत आणि अजयला वाटलं पावच आहे आले, तर आपली मिसळ आलेली आहे गरम गरम. जबरदस्त. पेंटिंग काढतात. वाव. इकडे सगळे पेंटिंग काढायला बसलेत. या मंदिराची पेंटिंग काढायला आला त्याने. मस्त, किती सुंदर पेंटिंग काढले बघा मित्रांनो तुम्ही. सगळे आर्टिस्ट लोक आहेत तिथे. तर औषधं बघा कशी जंगली औषधं आहेत सगळी. कधी बघितलेलं पण नाही अशी जडीबुटी आहेत सगळं. गोदावरी नदीचा फ्लो बघू शकतो मी किती मस्त आहे. खूप फास्ट पाणी आहे यावेळेस. आम्ही कपडे नाही आणलेले नाही तर आंघोळ करायला मस्त मजा आली असते ना रे. कपडे नाही आणलेले नाही तर आंघोळ केली असते, मस्त मजा आली असते. मित्रांनो हे बघा ते काय नक्की तुम्ही सांगा, तुम्हाला माहीत असेल तर. काय आहे तर मित्रांनो तो कुत्रा बघा त्या माणसासोबत. जसा तो माणूस पोहतोय तसा तो कुत्रा पण पोहतोय. आयला अजय आंघोळ करायला वाटतं रे मला पण. मित्रांनो बघू शकता आतमध्ये पण हनुमान मंदिर आहे. तिकडे कसं मित्रांनो भरपूर गर्दी आहे. आज रविवार आहे त्यामुळे जास्त गर्दी आहे आणि भरपूर जण भक्त आंघोळ वगैरे करायला लागलेत. आम्ही कपडे नाही आणलेले तर आम्ही पण आंघोळ केली असते. इकडे खोल आहे थोडंसं. इकडे ज्यांना पोहता आहे तर तेच उतरतात. इकडे खोल वाटतं ज्या. इकडे सगळं मंडळी बसलेत. हे ज्योतिष आहेत वाटतं. पूजा वगैरे काय नाही. कोणाचं पिंडदान वगैरे करायचं असेल ना त्याच्यासाठी वाटतं आहेत. काय पिंडदान वगैरे करायचं असेल त्यासाठी आहे ते सगळे. बस सगळ्यांना केस वगैरे काढले सगळ्यांचे. मग इकडे सगळं पिंडदान वगैरे काय असेल तर सगळं इथे केलं जाते. पाण्याला फ्लो पण थंड थंड पाण्याने फ्लो पण खूप मस्त आहे पाण्याला. मित्रांनो हे बघा हे जेव्हा कुंभमेळा वगैरे असतो तेव्हा फक्त 12 वर्षातून एकदा दरवाजा उघडला जातो हा. जल अर्पण करायला आले. आता आपण थोडं उंचावरती आलो आहे. इकडे एक जागा आहे तिथे. तर वरून तुम्हाला एक व्ह्यू देतो पूर्ण. हां मित्रांनो आता आपण कपाळेश्वर मंदिरात जाऊ. थोडंसं लाईन लागला आहे मित्रांनो. इथे आपण आता ज्योतिषांकडे जाऊन बघू आपले हस्तरेखा चेक करू काय कसं. आता आम्ही ज्योतिषाकडे गेलेलो. दोघांच्यावर कुंडल्या बघितल्या आम्ही.
बरंच काय काय सांगितलं, चांगल्या पण सांगितल्या आणि काही दोष पण आहेत ते पण क्लिअर करायला सांगितले. तर बघूया आता, आपल्या भावाचं लग्न करायचं आहे तर त्या विधी आपल्याला करायला लागतील. असला बा कसा बेटा मन में दूसरा लड्डू फूटा. आता आपण चाललोय सीतागुफेकडे चाललोय. तिकडचं पण दर्शन तुम्हाला दाखवतो. 5 वॉर्ड आहेत. हा 1 नंबर वॉर्ड, 2, 3, 4 आणि हा इथे 5 असे 5 वॉर्ड आहेत. इथे त्यांनी सीतामाता वगैरे राहिलेले म्हणून त्यांना इथे पंचवटी असं नाव पडलं त्या वृक्षावरून. एकेकाळी इथे भगवान श्रीराम आणि सीता इकडे राहिलेले आहेत. भरपूर सारी गर्दी आहे इथे. तर गोमातेनं सगळं तर आता आपलं शेवटचं मंदिर राहिलेलं आहे. ते मंदिर घेऊन आपण डायरेक्ट आपल्या परतीचा प्रवास चालू करणार आहेत. उद्यापासून कामाला जायचं आहे. 2 दिवस मजा करून घेतले. तर भेटूया आता आपण पुढे. तर मित्रांनो आता आपण निघतोय डायरेक्ट वाडा. त्याच्या बॅगा ते घेतलं आम्ही. A few moments later. 2,000 years later. 1 eternity later. मित्रांनो आपल्याला बघा काय भेटलेलं आहे इथे. सरडा बघा. सरडा अच्छा व्हिडिओ का घाबरतोय. हो भाई. मित्रांनो आपल्याला बघा काय भेटलेलं आहे. याला चेमिलियन असं बोलतात. हो भाई मित्रांनो. तर नमस्कार मित्रांनो. आपण एकदम सुसाट चालत जात होतो गाडी घेऊन आणि प्रत्येक ठिकाणी मला काय ना काय निसर्गाचं असं रेअर पीस बघायला भेटतो. तर आता आपल्याला सरडा भेटलेला आहे. या सरड्याला चेमिलियन असं नाव आहे आणि हा पूर्णपणे बिनविषारी आहे. लोक सांगतात का खूप विषारी असतो, पण हा विषारी नाही. मग हा पूर्णपणे बिनविषारी आहे. त्याचे डोळे तुम्ही बघा, डोळे कसा गोलगोल फिरवतो तो, किती सुंदर आहे बघा. तर मित्रांनो आपल्याला एक अतिशय सुंदर वस्तू भेटलेली आहे निसर्गाची. निसर्ग जेवढा सुंदर आहे तसंच एक निसर्गाची वस्तूसुद्धा भेटलेली आहे. आणि गाडी आपण सुसाट चालवत होतो तरी पण अचानक नजर गेली, रस्ता क्रॉस करत होता म्हणून त्याला आपण पकडला आहे. आणि त्याला आता पकडून आता आपण त्याला रस्त्याच्या बाजूला म्हणजे लांब सोडणार आहे. जेणेकरून त्याला आता पकडून आता आपण त्याला रस्त्याच्या बाजूला म्हणजे लांब सोडणार आहे. पण तो रस्त्याच्या मध्ये येणार नाही. तर आता मी अजयकडे दिले. अजय इकडे बघ, काय वाटतं, कसं वाटतंय? खतरनाक वाटतंय. अशी वस्तू पहिल्यांदा अजयच्या हातामध्ये दिली. अजय एकटा असता पकडले असते का? मस्त पकडला. तर आता हा तुम्ही आता हा बिनविषारी आहे पूर्णपणे म्हणून मी त्याला पकडून त्याच्या हातात दिलेला आणि त्याची एक प्रकारे भीती पूर्णपणे घालवलेली आहे. आता अजय भीती नाही वाटत वगैरे बघा कसे आहेत त्याचे. हा साप ना एकदम स्लो, हा सरडा आहे ना हा एकदम स्लो चालतो. तो फटाट पळू नाही शकत. बाकीचे सरडे असतात ना ते फटाट पळू शकतात. तर निसर्गाने त्याला म्हणजे देवाने त्याला एक असं वरदान दिलेलं आहे की तो जिकडे जातो ना तिकडे त्या कलरचा तो कलर घेत असतो. त्याप्रमाणे तो आपला बचाव करतो. तर आता आपण त्याला सोडून देऊ. चांगली बघायला भेटली तर खूप दोघांचं पण नशीब चांगलं आहे. आता याला आपण एखाद्या झाडावरती सोडून देऊ जेणेकरून तो रस्त्याच्या मध्ये येणार नाही. आता झाडा सोडून देऊ त्याला आपण. खायला बघू आता आपण. बघ हा चाललाय तो. कलर चेंज कर एकदा भावा. सुखरू आपण सोडलेलं आहे त्याला आता. अजय काय वाटतं, कसं वाटतं बघून त्याला? कधी बघितलेला का असा? बघितला होता पण एवढा जवळ म्हणजे त्याला हातावर कधी मी घेतला नव्हता. आणि आता भीती कमी झाली का? हा हा बऱ्यापैकी त्याच्या येऊ शकतो आता. आपण मोहितच्या घरी पोहोचलोय. आपली गाडी इथे लावलेली बघा.
आता थोडा पाऊस जास्त आला तर थांबू आणि डायरेक्ट वाड्याला जाऊ. वाड्यावरून काहीतरी खाऊ आणि नंतर मामांवर. 5 दिवसानंतर मी पुन्हा मम्मीला घेऊन त्र्यंबकेश्वरला गेलो. तर त्यावेळी अक्षरशः आम्हाला 7 तास लागले. इतकी गर्दी होती, खूपच गर्दी होती.